आज आपण मेथीचा एक असा प्रकार पाहणार आहोत की जो तुम्ही एकदा बनवलात तर मुलं काय मोठे देखील अगदी चाटून पुसून खातील। मात्र तुमचं काम वाढेल, कारण तुम्हाला ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवायला लागेल। तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर येथे एका मिक्सिंग जारमध्ये मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे, जे आपलं पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने घेतलेले आहे। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे फुटाण्याची डाळ घ्यायची, हलकसं पाणी घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। तर इथे मी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर एका कढईमध्ये चमचाभर तेल घालायचं आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। तर आता हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आता हलकासा कलर लसणाचा चेंज झाला की यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे। त्यानंतर यामध्ये हलकसं मीठ घालायचं आहे, मेथीला लागेल इतपत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मेथीला हलकसं पाणी सुटतं, यामध्येच आपल्याला ही मेथीची भाजी 1-2 ते 3 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही चांगली अशीच शिजवून घेऊयात। यावर मी झाकण ठेवत नाही आहे। मेथीच्या भाजीला जर झाकण ठेवलं तर त्याचा कलर हा निघून जातो, हिरवीगार अशी भाजी दिसत नाही। त्यामुळे तशीच भाजी ठेवून 3-4 मिनिटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी चांगली अशी शिजलेली आहे। आता ही आपण साईडला काढून घेऊयात। तर त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। यामध्येच घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, त्यानंतर घालायचं आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत। आता हलकासा आपल्याला लसणाचा कलर चेंज होत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तो देखील आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे। आता हलकासा कलर चेंज झाल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला यामध्ये घालायचा आहे, तो देखील परतून घ्यायचा आहे। तर आपल्याला पूर्णपणे मऊ होईपर्यंत हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। यामध्येच घालायचं आहे 2 सुक्या लाल मिरच्या, त्या देखील यामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर टोमॅटो पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी टोमॅटो चांगला असा विरघळलेला आहे तेलामध्ये। त्यानंतर बेसिक मसाले 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला इथे मी घेतलेला आहे, ते घालायचे आहेत सगळे मसाले आणि परतून घ्यायचे आहेत। तर थोडंसं परतल्यानंतर हे जे मसाले आहेत ते करपू नये यासाठी पटकन जे आपण पेस्ट बनवलेली होती शेंगदाणा तीळ याची, ती घालायची आहे आणि ते देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली अशी भाजून घ्यायची आहे। पूर्णपणे तेल चांगलं असं सुटलं गेलं पाहिजे, म्हणजे त्यातून जो काही कच्चापणा असतो तो निघून जाईल। तर तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनिटातच याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे। हे पहा, आता यामध्येच मी 2 वाटी पाणी घालते। तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी वापरू शकता। तर इथे मी 2 वाटी पाणी घालते आणि यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं ही जी ग्रेव्ही आहे ती चांगली अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर 1-2 मिनिटं झालेली आहे आणि ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। यामध्ये जे आपण भाजून घेतलेली किंवा परतून घेतलेली मेथी आहे ती घालायची आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं, त्यानुसार ग्रेव्हीला लागेल इतपत मीठ घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। आता ग्रेव्हीला हलकं तेल सुटत आलेलं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तर 4 मिनिटं झालेली आहेत आणि ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आणि इथे आपली मस्त चमचमीत अशी ही लसूणी मेथी तयार झालेली आहे। एकदा जर बनवली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लागेल, इतकी चवीला जबरदस्त लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा।
आणि विशेष म्हणजे अगदी पटकन तयार होते। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे। मेथीचे तेच प्रकार खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर हा एखादा वेगळा प्रकार नक्की ट्राय करून पहा। तर हे पहा, इथे आपली चमचमीत अशी ही लसूणी मेथी तयार झालेली आहे आणि किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता। फक्त दिसायलाच नाही तर चवीला देखील जबरदस्त लागते। ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही किंवा तीच भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा असाल तर हा एखादा नवीन प्रकार नक्की ट्राय करून पहा। ज्यांना आवडत नाही ते देखील बोटं चाकत खातील, इतकी जबरदस्त ही भाजी होते। भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत देखील ही भाजी तुम्ही खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।